गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही ठिकाणी गारपीट पडल्यानं हाती आलेल्या मक्का पिकाचे देखील नुकसान झालंय। तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळी आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती यावेळी उपस्थित होते। पालकमंत्र्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेत पिकाची पाहणी केली। दरम्यान उपस्थित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील 8,810 शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत। यावर विचारले असता पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की मागे काही थकबाकी होती ते दिले आहेत, अजून काही बाकी असतील तर त्यांना देता येईल असं पत्रकारांशी बोलताना म्हणाले। बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, मी स्वतः पाहणी केली आहे। जिल्हा अधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले, त्यानुसार पंचनामे करण्यास सुरुवात झाली। काही गावातील पंचनामेही झालेत, सोबत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यही उपस्थित होते। सुद्धा आले त्या वादळामुळे बरेचशा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे। त्यांच्यामध्ये मग धानाचं पीक असेल, टरबूजाचं पीक असेल, पेरूचं सुद्धा पीक असेल, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन करून फोनद्वारे माहिती दिली आणि तात्काळ आदेशसुद्धा दिले आणि आदेशाला अनुसरून माझ्या माहितीप्रमाणे काही गावात पंचनामेसुद्धा झाले। मी स्वतः माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे सदस्य होते। सोबत जवळपास आम्ही या ठिकाणी मस्वानी असेल, घोटी असेल, परसोडी असेल या गावांना भेटी देऊन पंचनामे सोबतच करून घेण्याचा प्रयत्न केला आणि येत्या 8 दिवसामध्ये ही पंचनामे होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला निश्चितपणे नुकसानी भरपाई मिळेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात सडक अर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 3 दिवसापूर्वी गार पडली आणि त्याच्यामुळे 80% धानाचं नुकसान झालं आहे। साधारणतः या तालुक्यामध्ये 5,000 हेक्टर धानाची लागवड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 200 हेक्टरच्यावर टरबूज आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, ॲपल बोर आहे, यस आणि केळीचं पण लागवड आहे। तर त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसानाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे, ते सगळे पंचनामे करत आहेत आणि SDO, तहसीलदार सगळे पंचनामे करत आहेत। सगळे कृषी विभाग पण त्यात सहभागी आहे, त्याच्यामुळे पंचनामे होतील आणि सगळ्यांना नक्की मोबदला भेटेल। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पुनर्वसन मंत्री आहेत, त्यांना आम्ही ऑलरेडी या संदर्भातले निवेदनं दिलेले आहेत आणि ते त्यावर कार्यवाही करतात। तालुक्यामध्ये पपईची शेती पण आहे, ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पपईची पण लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे तर पपईचे पण नुकसान भरपाई माननीय महोदय नक्की करतील। आपण सगळेच पिकाचं पंचनामे करायला सांगितलेलं आहे। हां, की आता भाताच्या शेतीला भेट दिली की आता भात काढणीला आला होता, पण गारामुळे तिथले सगळे सलपट होऊन गेले, म्हणजे त्याच्यामध्ये आता मध्ये धान्य नाही आहे। तशा प्रकारच्या सूचना आम्ही जिल्हाधिकारी महोदय, तहसीलदार यांना दिलेले आहेत। पंचनाम्याचं काम चालू आहे। फक्त धानचं नुकसान झालं असं नाही, तर आता टरबूजाची शेती बघितली, टरबूज असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, आंबा असेल, गार आणि फळाची जिथं लोकांची टक्कर झाली, भेट झाली, ते फ्रूट्स खाण्यासारखं राहत नाही, नासून जातं आहे। त्याच्यामुळं ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। पंचनामे केलेत, करत आहेत आणि निश्चितपणे सरकार यांना मदत करणार आहे। आता टरबूजाची शेती खूप मोठी होती, आता बघितलं 10 एकरचा प्लॉट होता। हे टरबूज खायला येऊ शकत नाहीत, त्याचं नुकसान इतकं होतं आहे की दिसायला टरबूज वरून दिसतं आहे, पण ज्यावेळेस फोडल्यानंतर मध्ये सगळे डॅमेज झाले असते आणि खाण्यासारखं राहत नाही। म्हणून त्याचे पंचनामे करून सरकार त्यांना निश्चितपणे मदत करणार आहे। जिथं जिथं नुकसान झाले तिथे सगळ्याचे पंचनामे करून त्यांना शासन निश्चितपणे मदत करणार। दुसरं सांगायचं आहे की यावर्षी सरकारने पीक विम्याच्या संदर्भात वेगळा निर्णय घेतला आहे। पूर्वी 1 रुपया पद्धतीने घेत होता, त्याच्यात बदल केला आहे की पूर्वी अशा प्रकारचा अवकाळी पाऊस पडला, गारपीट झाली, नुकसान झालं तर त्याच्यामध्ये समावेश नव्हता। तर अशा प्रकारे आता इथून येणाऱ्या काळामध्ये त्याचा देखील समावेश केला आहे आणि भविष्यात अशा अचानकपणे निसर्ग लहरीपणा झाला आहे, एवढा पाऊस कधी पडत नव्हता, गारपीट अचानक येत नव्हती, पण आता यायला लागलं आहे, म्हणून त्याचा देखील समावेश या विम्यामध्ये केला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला दिलासा मिळणार। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।